कॅन्डिडेट घे. अरे वा, तू चालीस एकटी. बाप रे, माझ्या मोबाईलला क्लिअरिटी. चला नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन ट्रॅव्हलिंग व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि बॅकपॅक केले आपण. बॅकपॅकिंगची व्हिडिओ तर नाही केली आणि आपण निघालो एक भन्नाट ट्रेकवरती, प्री मान्सून ट्रेकवरती चाललो आपण. इथे पाठीमागे दिसते तुम्हाला आपली बॅकपॅक आहे, टेंट आहे आणि सगळ्या डिकॅथलॉनच्या वस्तू घेतलेल्या आपण पॅक केल्यात. आणि आता आपण निघालो संध्याकाळचे समथिंग 7:30 वाजले. आजची तारीख आहे 22. ब्लॉग कधी येईल बघू आपल्या, कारण गोवा सिरीज पण बाकी आहे, ते टाकू. त्याच्यानंतर हा ब्लॉग टाकू. आपण चाललो आहे भन्नाट अशा एका ट्रेकला, प्री मान्सूनला. इथून मी एकटा निघालो आहे. तिथून पुढे आपल्याला हर्षद भेटणार आहे, रवी भाऊ भेटणार आहे आणि अजून एक साथीदार. असे 4 जण आपण बाईक घेऊन चाललो आहे अशा भन्नाट ट्रेकला. तर चला जाऊया, कंटिन्यू राहा आपल्याबरोबर. ब्लॉग भारी असणार आहे, शेवटपर्यंत बघा. आणि हा बजेट ट्रेक असते, तर त्यामुळे सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे, कुठल्या मार्गे जाणार आहोत, कसे चाललो आपण. तर चला जाऊया, आपण आपल्या ट्रॅव्हलिंगला सुरुवात करूया. टाकलं आपण 520चा आणि आता आपण निघालो. 250 किलोमीटर आहे. तर बघूया, आपण आता जर्नी स्टार्ट केली आहे. तर चला कंटिन्यू राहा माझ्याबरोबर. परत एकदा गुगल मॅपने आपल्याला फसवलं आहे आणि कसं तरी गावागावातून फिरत फायनली मी बोललो होतो त्याच्या इथं आलो, हर्षदच्या इथे. ह्याला आपल्या 2-3 ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल. फायनली आता डोंबिवलीला होतो आपण. मी ऑलमोस्ट 7ला निघालेलो, आता 8:45 झाले असतील. 1-1.5 तासात आपण डोंबिवलीला पोचलो. हर्षदला घेतला आणि आता 2 मित्र आपले याच्या बाकी आहेत. तर चला जाऊया. इथं हालत बघून तुम्ही बघू शकता, हेल्मेट घातलं होतं तर अक्षरशः हालत बेकार झालं. पडग्याला आलं. इथून शहापूर अजून 13 ते 14 किलोमीटर आहे. चहा घेतो. इकडे हर्षद आहे. आम्ही दोघंसाठी थोडी तरतरी यावी गाडीवरती, बाईकवरती. चहा घेतो. चहा घेऊ, हे पहिलं प्रेम आहे आपलं, चहा म्हणजे. तर चहा घेऊया आणि पुढे जाऊया आपण. चला. आमचे आलेले आहेत अजून 2. जय शिवराय. काय म्हणतात? भेटाभेट चालू आहे आमची. तुम्हाला नंतर आता पुढे ब्लॉगमध्ये दाखवू. आता जरा भेटून घेतो आम्ही. रात्रीचे 12 वाजलेत. कसाराला स्टार्ट पॉईंटला आपण थांबलेलो. इथे थोडी पेटपूजा केली आहे, दाल खिचडी वगैरे खाल्ली, रोट्या वगैरे खाल्ल्या. आणि आता 2 तासाचा प्रवास आपला बाकी आहे, म्हणजे एक 96 किलोमीटर बाकी आहे. तर जाऊया आपण आता बेस्ट विलेजला, नाहीतर कुठेतरी कुठल्या स्पॉटला आपण थांबणार आहोत खाली. त्या गावाचं नाव काय? पाचनेला थांबणार आहोत आणि तिथे टेंट लावू आणि मग सकाळी चढायला चालू करू. तर चला, आता आपण कसारा घाटातून प्रवास करतोय. चलो. साधारणतः 1:15 झालाय आणि आपण बऱ्यापैकी पोचलो. इथून 55 किलोमीटर आहे हरिश्चंद्रगड. इथून सगळे एका रेंजमध्येच येते किल्ले, एक 15-20 किलोमीटर अशा वेळेला मार्कवरती आहेत. कळसुबाईला लास्ट टाइम आपण आलो होतो 6 किलोमीटर आहे. समोरच्या ज्या लाईटी दिसतात, हे बघा, ही वरची जी लाईट दिसते या साईडला कळसुबाई आहे.
इथे आपण जाऊन आलो. रतनगड अजून बाकी आपलं, हे भरपूर काय आपल्याला बाकी आहे ते करायचंय. हालत बेकार झाली सगळ्यांची. पोचू बघू, अजून 1-1.5 तास लागेल. तर जाऊया आपण आता, जास्त वेळ काढत नाहीये. 55 किलोमीटर लवकरात लवकर. असा बोर्ड बघून जरा अजून उत्साह वाढला आमचा. खरी गोष्ट आहे, बोर्ड बघितल्यानंतर. कारण कधीपासून आम्ही बोर्ड बघतोय, तो कधी दिसतोय कधी दिसतोय. तर चला जाऊया आपण आता. 3 वाजलेत, साधारण 3 वाजलेत आणि आम्ही अजून पण 15 किलोमीटर आहे. तेवढा न जाता आता झोप यायला लागले. त्यामुळे मग टेंट लावतोय, टेंटचा शुभारंभ करतोय आपला. आणि लोकेशन पण चांगली भेटलं, महादेवाचं मंदिर आहे इथं बाजूला. तर तिथे जाता वस्ती करू आणि सकाळी जाऊ लवकर. तर चला या झोपायला आता, बस झालं. आपण टेंट लावला होता तिथं, गावकरी आले आणि त्यांनी भजन करून आले. त्यांनी बंद केला टेंट. म्हणजे त्यांनी सांगितलं इथं झोपू नका, बिबट्याचा वावर आहे, त्यामुळे मग तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि बाजूला बेडकांचा वगैरे आवाज येत होता, त्यामुळे मग आम्ही तिथून स्किप केलं आणि आता आलो. आता इथे बाजूलाच त्यांचं मंदिर आहे, त्या मंदिरात टेंट लावलाय. थोडा 1 तास 2 तास झोप काढू आणि मग जाऊ परत. तर चला, सकाळचे 7:30 झालेत. आपण टेंट वगैरे क्लोज केलं आणि निघालो आता. रवी भाऊंचा तिकडे ब्लॉग चालू आहे. आपला टेंटचा पण शुभारंभ झालेला आहे. तर चला जाऊया. जास्त लॉंग करत नाही आपण, व्हिडिओ शॉर्टच घेतोय. चलो. साधारणतः सकाळचे 8 वाजलेत. आपण थोडा एका ठिकाणी मुक्कामाला होतो आणि इथून जो कळसूबाई अभयारण्य इथून स्टार्ट होतं. हे बघा, इथे चेकपोस्ट आहे आणि इथून आपण पुढे जाणार आहोत. काय काय आहे हे इथे याच्यावरती दिशादर्शक फलक आहे, त्याच्यावरती मेन्शन केले. हरिश्चंद्रगड, भैरवगड हा श्रीपुंजीचा भैरवगड तो आहे. कुंदरगड आहे, हे कलांगड आहे. हे बघा, हे हा पण एक भैरवगड आहे. हे सगळं आहे. आम्ही आता इथून पावती फाडून पुढे चाललो आणि इथे पण दिलं इथे काय काय आहे त्या अभयारण्यात. हे बघा त्या साईडला इथे कोकणकडा, सगळ्या गोष्टी, व्हॅली पण आहे आणि त्या साईडला जायचं आपल्याला. तर चला जाऊया आपण आता. पावसानं थोडा आमचा मूड ऑफ केला आहे, पण बघूया नंतर पाऊस गेला पाहिजे दुपारनंतर, तर बघू. आपण पोचलो आता इथे. कुठलं गाव रे, गावाचं नाव काय? पाचनेला. जाम टाइमपास करत चाललो आम्ही, कारण 9 वाजलेत आणि इथे आता आम्ही बेस विलेजला इथे पोहोचलो. इथून आपण आता त्या हॉटेलला जाऊ, पार्किंगला, आणि मग पुढे जाऊ. तर चला थांबा जरा, फोटो सेशन करतोय आम्ही. हा इथे बेस विलेजला आपण थांबलो. दादा आहेत एक, त्यांच्या इथे घरी. आणि आता कांदे पोह्याचा बेत घातलाय, सकाळचा नाश्ता. रवी भाऊ आला, हे कधी आमच्या नशिबात येणार होतं काय माहिती. आहे बघा, स्वतः रवी भाऊंच्या हातातून आम्ही आज नाश्ता घेतोय. तरी पण व्ह्यू बघाल तर 1 नंबर. अक्षरशः पावसाळ्यात एवढा भारी वाटत असेल. हे बघा, नक्की या खरंच. आणि इकडून आपल्याला ह्या साईडून इकडून आपल्याला चालत जायचं वरती, ट्रेक चालू होईल आपला. तर या आपण आता कांदे पोहे खाऊ आणि नंतर मग थोड्या वेळात आपला ट्रेक चालू करू. चला निघालो आपण नाश्ता वगैरे करून, सगळे रेडी झालेत, बॅग पॅक वगैरे केल्यात आणि आता आपण आपल्या प्रवासाला चालू करतो. इथून फार फार तर एक सांगण्याप्रमाणे त्यांच्या 1-1.5 तास लागतोय, 1.5 ते 2 तास लागतात. पाठीमागे क्लायमेट बघायला 1 नंबर आहे. आपल्या सगळ्या वस्तू ज्या डिकॅथलॉनमधून घेतल्यात त्या आज आपण वापरतोय. तर चला जाऊया. क्लायमेट बघा पुढे 1 नंबर. आणि भरपूर अशा क्लायमेटमुळे आपल्याला भरपूर असे गडकिल्ले आपल्याला बघायला भेटणार आहेत. तर इंद्रवज्र कधी दिसतो तरी जेव्हा पाऊस येऊन जातो, ढगांची चादर येते, ओके, तर त्याच्यावर आपली सावली पडली ना की त्याच्याभोवती इंद्रधनुष्य पडतो, त्याला इंद्रवज्र बोलतात. ओके, पण त्यासाठी भाग्यवान असायला नशीब लागतं खरी गोष्ट आहे. हे बघा इंद्रवज माहिती फलक दिलेत प्रत्येक ठिकाणी. नशिबाचे खेळ आहे, म्हणजे तुमचं नशीब. राजगडावरती मी इंद्रवज्राचा एक व्हिडिओ आणि फोटो काढला. अरे वा, निसर्ग सह्याद्रीचं एकदम खुळून आलाय. बघू शकता तुम्ही, इकडे धबधबे वाढतात, त्या साईडला ह्या पर्वतरांगा दिसत आहेत, मस्त हिरवी चादर आल्या. तर चला जाऊया. हे बघा, हे जे किल्ल्यावरती पाण्याचे ठिकाण आहेत, तर ते हरीच मंदिर आहे, केदारेश्वराची गुफा आहे, तारामती शिखर, कोकणकडा, हे सगळे आहे आणि इथे प्रिंट केलं आहे. तर चला जाऊया आपण, जास्त वेळ न घालवता. आणि तो वरती मॅप आहे, हे बघा,
चलो. बेस्ट विलेज पासून थोडं चालत वरती आल्यावरती एक साधारणतः आम्ही 1-2 किलोमीटरच्या वरती चालत आलो. पहिली सीडी लागली आहे हे बघा, आणि इथं आमचं फोटो सेशन चालू आहे. त्याच्यासाठी कॅप्शन पण सुचत आहेत. काय जगाच्या पाठीवर स्वतःच्या पाठीवर काय काय त्यांचं त्यांनाच माहिती. तर बघू आपण ते नंतर फोटो त्यांचे. आणि नक्की यांना फॉलो करा इंस्टावरती. इकडे आहे रायगड वेडा, हर्षद भाई, इकडे रवी भाऊ. रवी तुमच्या इंस्टा आयडीचं नाव काय? के रवी फिल्म्स. तुझं भाऊ? शुभम बोर. हे या सगळ्यांना फॉलो करा. आपलीच मित्रमंडळी आहे. आपल्या माणसांना मोठं करा, बस एवढंच सांगायचं. हा तर चला जाऊया. आपलं काय वय झालं, आपण पिकलं तर आपण फोटो जास्त काढायचं नाही. चला, लग्न झालेत, आपली पोरं आलेत. चला पुढं आपण चाललोय. चालण्यासाठी इथं रेलिंग केलं जेणेकरून आधार भेटू शकतो. हाऊस झालं. हा पण कसं वाटतं अशक्य सुंदर असं सह्याद्रीमध्ये तुम्हाला? खरं तर खूप सुंदर आहे. जसं जेवढं सुंदर दिसतंय ना तेवढं भयानक. तुम्ही आमच्या अवतारून बघताय. जर तुम्हाला स्वर्गात जायचं असेल ना, त्या गोष्टी करायला लागणारच. 100% शिवाय सुख नाही कुठे. इथनं उडी टाक. अर्षद तू टाक उडी. चल बघू स्वर्गात. हा नजारा बघा काय भारी वाटतंय अक्षरशः. ब्लॉग मध्ये बघितलं होतं भरपूर. आता आपण स्वतःचा ब्लॉग काढतोय त्यामुळे थोडी माझ्यामध्ये तुम्ही पण बघा. हे बघा ही पायवाट आहे. इथं थोडं रिस्की वाटतंय कारण वरतून जर काय पडायचे वगैरे चान्सेस असेल तर जाल तुम्ही तर भिंतीच्या म्हणजे ज्या जो ही कपारी दिसते तिच्या बाजूनेच चाला की जेणेकरून वरतून काय पडलं तर ते पुढे जाईल. त्याची काळजी घ्या. ट्रेंडिंग विषय भावनो, ट्रेंडिंग विषय. हॅशटॅग चांगल्या नजरेत बघा रस्त्याला जाता अक्षरशः इच्छा होत नाही बाहेर म्हणजे पुढे जायची. तिथे कुंड्या वाटत हो, एक व्हॅली वाटते ती. धबधबा तयार झाला तिकडे, पाणी साचले. नजारा बघा. चला जाऊया. थोडं पुढे आलोय. नैसर्गिक स्विमिंग पूल भेटलं आम्हाला. तर काल आम्ही संध्याकाळी निघलो होतो म्हणजे आजची आंघोळ नाही झाली. मग आता विचार केलाय की चला इथे आता काहीतरी डुबक्या मारूया. तर चला व्ह्यू बघा बाप कसा व्ह्यू आहे. नाद अरे बघा बाप. तर चला आपण आनंद घेऊया नैसर्गिक स्विमिंग पूलचा. हरिश्चंद्रला जाता आयुष्यात काय पाहिजे अजून. पहिलाच प्री मॉन्सून आपला ट्रेक आहे आणि एवढी मजा करतोय अक्षरशः सांगू नाही शकत. काय रे हो, एकदम लोक स्विमिंग पूल मध्ये जातात पैसे देऊन, पण आम्ही नैसर्गिक स्विमिंग पूल मध्ये आलो. कुठे? अरे कोल्हा नाही तर कुत्रा आहे. लोक आधी नक्की बघतोय मला कॅमेरा तिकडे फिरवला. आमचं लक्ष दुसरीकडे केंद्रित करता येते. हे बघा मस्त आहे असं. आणि बसलो इथे आम्ही थोडं आंघोळ वगैरे करतो आणि थोड्या वेळात आम्ही निघू. तर या आमच्या बरोबर मजा करायला सह्याद्री. आपण नैसर्गिक स्विमिंग पूलची मजा घेतली आणि त्याच्यानंतर आपण आता चाललोय पुढे. आंघोळ वगैरे केले, आम्ही चेंज वगैरे केलं आणि आता निघालोय आमच्या पुढच्या प्रवासाला. तो पण मस्त आहे, पण ज्याला पोहता येत नसेल त्यांनी मस्ती नाही करावी. तिथे लिहिलंय बघा. तर चला कुंडाच्या इथून आपण आलो. त्यानंतर पुढे अशी पावसाळ्यात सेफ्टीसाठी तो पूल केलाय. त्यानंतर आपण इथे येतो. ही थोडी आता इथे खडतर चढाई वाटते. तर चाललो आपण आपले सवंगडी पुढे चालल्यात. तर चला जाऊया मजा घेत. नशीब पावसाने विश्रांती घेतल्या त्यामुळे आम्हाला ढगाळ वातावरण बघायला भेटणार आहे. नशिबात असेल तर आमच्या. तर बघू आमचे ट्रॅक लीडर तिकडून मायाडून असे ह्याच्यामध्ये बघतात नजरला नजर हे करून. तर चला जाऊया. ट्रेक लीडर पण फायदा काय आहे, तो पण पहिल्यांदाच आलाय ट्रेकला. आम्हाला वाटलं तो पण येऊन गेलाय. तर चला त्या पाच मधून आपण थोडा पुढे आलो. सपाट भाग आहे इकडे. टेंट वगैरे लावायला चांगली जागा आहे. आणि त्यावरती आलो की 2 हॉटेल दिसतात. एक खाली आहे आणि एक वरती आहे, हे सूर्य हॉटेल म्हणून. आणि सगळ्यात त्यासाठी ट्रेकच्या नंतर आनंदाचा क्षण असेल तर मंदिराचं वरचा कळस दिसायला लागला आपल्याला. तुम्हाला आपली पोरं जातात बघा, तिथे कळस आहे.
मंदिराचा. हे बघा फायनली. हार्ड नाही एवढं, नॉर्मल, फक्त ट्रॅव्हलिंग आहे म्हणून थोडा त्रास आहे. कळस दिसतोय. आणि फायनली आपण आपल्या ज्या लोकेशनला आहोत ते पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता तिकडे. मजा आली. हे पहिलं आपण मंदिरात जाणार आहोत, त्याच्यानंतर जी गुफा आहे तिथे जाणार आहोत, आणि अजून काय काय आहे ते इथले गडावरचे स्पॉट ते एक्सप्लोअर करू आपण. आता साधारणतः वाजलेत 12. आपण थोडा टाईमपास त्या पूलमध्ये केला, म्हणून बेस विलेजपासून आपल्याला साधारणतः 1.5 तासात, जर हाडाचा ट्रॅकर असेल त्याला सवय असेल तो 1 तासात वरती येईल. बाकी थांबत थांबत आलं तर त्यांना टाईम लागेल. आणि आता ऊन कमी आहे आणि पावसाचं वातावरण, त्यामुळे बरं वाटतंय. बघा हे मंदिर आहे आपलं. हे बघा दिसतंय बघा. इथे जायचं आहे आपल्याला. आणि बाकीचे स्पॉट कुठे आहेत ते आपल्याला पण नाही माहिती. आपण जाऊ विचारत. तारामती शिखर, कोकणकडा, जेवढं आज आपल्याला इथे, आज आपला स्टे इथेच आहे. टेंट घेऊन आलो आपण, तर इथे करू. तर चल आपले मित्र पुढे गेलेत. हे बघा इथे राहण्याची पण सोय आहे, तुम्हाला नाश्ता वगैरे जेवण वगैरे सगळं मिळेल. तर चला. जमलात तुम्ही? आपण आता पोहोचलोय. या साईडला दिसतंय आपल्याला तो मंदिर आहे एकदम फेमस आपलं हरिश्चंद्रचं आणि केदारेश्वरचं. आणि इकडे खाऊ गल्ली आपली सगळी मुंबईची खाऊ गल्ली इकडे. आणि जाऊया आपण आता. तुम्हाला तुमचा काय अनुभव आहे आता इथे? मस्त मस्त. हा बकेट लिस्ट मध्ये होता कधीपासून होतं? बरोबर आता आला. आणि खरंच एक इच्छा होती आमची, कारण आम्ही कळसुबाई केला, त्याच्यानंतर आमचा भरपूर वेळा प्लॅन झाला होता, पण तो अनसक्सेसफुल झाला. आणि अचानक भयानक आज तो आम्ही योग जुळून आणला आणि फायनली पोचलो लोकेशनला. जाम भारी वाटतंय. आज तर आम्ही आज इथे टेंट लावणार आहोत. खूप मजा. तर चला हे बघा इथे बघू शकता तुम्ही. हे काय आपल्याला माहिती नाही आहे. गरम पाण्याचं वाटतं मला. हे बघा नाही गरम पण हे ऑन कॅमेरा भाऊ चालू आहे. तुम्ही असं नका मस्ती करू. गरम पाण्याचा कुंड हे काय गरम बिरम परत नाही. गरम पण असं वाटतं. काय नाही कमेंट करा. त्याच्या कुंडात साप दिसतोय तुम्हाला? पेडकाला सांगतोय आता, पेडकाला घेतोय. हंटिंग करतोय भाई, हंटिंग करतो. मजा आली. 2 जण आहेत. तेच बोलतोय. आमचं भाग्य, आमचे कंटेंट क्रिएटर पण किती आहेत बघा. लगेच त्यांच्या डोक्यात विचार सुचलेत. तिकडे आपले नंदी आहेत आणि पुढे हे महादेवाचं मंदिर आहे. तर त्यांना फ्रेम मध्ये घेतो आपण. तर चला पटकन जाऊया. मॅन इन द वाईल्ड यो. तर फायनली आपण आलोय, पोचलो. तर हे बघा हे जे ह्या कुंडाचं नाव काय रे? पुष्करणी. पुष्करणी. तिथे ते जवळच आहे, सगळ्या बाजूलाच आहे. तर चला जाऊया, बघूया आपण आता. साक्षात नंदींचं दर्शन आपल्याला झालंय, ते पण महादेवाच्या मंदिराच्या समोरच. ते खाली आहे ती गुफा आहे केदारेश्वराची, जिथे जे 4 आपले युग आहेत, म्हणजे 4 युग त्यांचा तो खांब आहे तो इथे आहे. आणि त्याच्यानंतर इथे हे आपलं महादेवांचं मंदिर आहे. आणि इकडे पुष्करणी तलाव आहे. आणि तिथून हे वरती तारामती शिखर. हे बघा या साईडला वरती तारामती शिखर. आणि इकडून जायला रस्ता आहे तो कोकणकड्याच्या इकडे. आज आमचं भाग्य एवढं भारी की क्राऊड अक्षरशः नाहीच आहे. आम्हीच आहोत गडावरती, असं आहे. क्राऊड लेस भेटला आम्हाला, कारण विकेंड ऑफ डेला आलो आम्ही. फ्रायडेला सुट्टी असते, त्यामुळे तो प्लॅन आपला झाला. अचानक प्लॅन आणि सपोर्ट केला आहे. ते पाठीमागे बघू शकता आपण. तर चला ब्लॉग आपण अजून रात्रीचा पण बनवायचं आहे, पण तुम्हाला मी स्पॉट दाखवतो. बघा ते मी तलाव पण दाखवतो पुष्करणी. हे बघा थोडं खाली आपण तिथे उतरलो की गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि त्याच्याच खाली इथे बघा ही पिंड आहे, शिवलिंग आहे. क्लिअर दिसत असेल की नाही तुम्हाला माहिती आहे? बघा शेप आहे बघा हा इथला असा. हे बघा इथे हे बघा हे शिव मंदिर आहे. आणि पुढेच त्याच्या महादेवाचं मंदिर आहे. इथे जाऊ. बाजूला इथे सतीशिळा दिसते, इथे या साईडला
हे काय ते मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला जर माहिती असेल तर. इकडे पण एक विरगळ आहे, पण ती पण गेले बघा. मारुतीरायाची मूर्ती आहे, कळस नाही आहे. काही काळात हे पण मला तर वाटते दिसणार नाही, कारण पडक्या अवस्थेत आलं. तर चला जाऊया आपण. छोटी छोटी इथे पण मंदिर दिसतात. इथे पण मंदिर भग्न अवस्थेत दिसतात. हे बघा, ही आजूबाजूला पण छोटी छोटी मंदिर आहेत. इकडे या साईडला इथे, आणि तिथे त्याच्या पलीकडच्या साईडला महादेवांची पिंड आहे. तर या बघूया आपण. हे बघा, इथे पण आतमध्ये काहीतरी, इथे गणपती बाप्पा आहेत. इथे नंदिकेश्वर महाराज आहेत आपले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. साईडला मंदिराच्या बाहेर जे खांब आहेत त्याच्या बाजूला आहे बघा. ह्या साईडला पण काहीतरी मध्ये शिलालेख किंवा काहीतरी एखादी मूर्ती वगैरे काढलेली आहे. एक्झॅक्ट आपल्याला पण माहिती नाही बघा. हे या साईडला त्याचे कान दिसत आहेत. इथे हे बघा, इथे हे असं हे वर्णन आहे. आपल्याला पण एक्झॅक्ट माहिती नव्हतं, मग आपण काय ते कमेंट करत नाही बघा. मस्त बांधकाम आहे, पण काही वर्षात ते पण राहणार ना. आणि हे महादेवाची पिंड आहे. नाही ठेवूया ते. पाणी होत पाहिजे. हा आता आमचा इथं सगळं पाणी खाली जातोय. हा जाऊ दे, तिथं खाली आहे ना ऑप्शन. हा इकडे दिलंय तिथे. आवाज आला या साईडला यायलाच नको. हे हळद टाक ना, साईड लाव ना. पाठी असं सरक जरा. सगळं सुद्धा आहे. याच्यावरच टाक. पाणी होत थोडस थोडं बस. आणि इथं होत वरती बस. हा वर असं वर होतं सर. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. गेला वरच ह्याच्यावर होत पाणी, तो खाली जाईल ह्याच्यावर होतात राज. इकडून काढलंच नाही हळू होतोय पाणी बाय. बाजूला इथे हे दुसरं मंदिर आहे छोटस, सिद्ध मंदिर महाविष्णू. हे बघा, ती पण मूर्ती याच्यामध्ये चालू आहे. हे बघा, अर्ध्या अवस्थेत. हे बघा, नक्षीकाम बघाल तर एक नंबर आहे. नक्षीकाम एकदम बारकाईने केलेलं आहे, त्या काळातलं असेल हे. हे बघा, सगळीकडे इथे आजूबाजूला गुफा आहेत. हे बघा, इथे एक पिंड आहे महादेवांची. इथे पाण्याचं टाक दिसतंय. आलो रवी भाऊ, 2 मिनिटं. इथे पण मंदिर आहे. हे बघा, पाणी आहे. इथे पण आतमध्ये काहीतरी वास्तू आहे, आपण बघू. इथे हा यज्ञ वगैरे करण्यासाठी आहे वाटतं, होम हवन. इथे पालखीचं हे दिसतंय. हे बघा, आणि आपले पोरं तिकडे महादेवाच्या पिंडींचं स्नान बघा. बाजूला जसं मग चित्र रेखाटलं आहे एका दगडावरती, सेम बाप्पांचं. हे बघा, सेम मूर्ती आहे, तसंच आहे. बाजूला तुम्ही बघू शकता. सह्याद्रीतलं पाणी आहे मित्रांनो. सह्याद्रीतलं पाणी नाराज करत नाही कधी. यासाठी आपण गड किल्ल्यांवरची टाकी साफ करतो, की जेणेकरून आपल्याला जर अशा उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात हे थंडगार बिस्लेरीपेक्षा थंड पाणी प्यायला भेटलं पाहिजे म्हणून. हे बघा, एक नंबर टेस्ट आहे. मी मगाशी केलं. ह्याच्यासाठी आपण गड किल्ल्यांवरची जी संवर्धन मोहीम राबवतो, टाकी जे संवर्धन करतो, ते याचसाठी जेणेकरून पिण्याचं जे पाणी आहे ते सगळ्यांपर्यंत पोचावं. हे बघा, इथून आलात की दुसऱ्या गुफेच्या इथून किती क्लिस्टर क्लिअर पाणी आहे बघा. हे बघा, पिण्यायोग्य पाणी आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघितलं आता हे आपण सगळं शूट केलं, ते आपण टाकणार आहोत. सिनेमॅटिक वगैरे सगळं नॉर्मल शूट वगैरे केलं. एक व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहेत, त्याबद्दल माहिती पण भेटणार आहे. आतमध्ये शिलालेख वगैरे आहेत, पाण्याचं टाकं पण आहे जे पिण्यायोग्य आहे.
सगळ्या फोटोज वगैरे आणि आज गाऊड नसल्यामुळे एक नंबर फ्रेम भेटल्यात आपल्याला. तर आता आपण जाऊया खाली. इकडे वरती बाप्पांचं अजून एक मंदिर आहे ते बघू. त्याच्यानंतर इथे खाली केदारेश्वरांची गुफा आहे तिथे आता जाऊया आपण. आणि त्याच्यानंतर मग लगेच आपण कोकणकड्याला जाणार आहोत कारण दुपारचा 1:30 वाजला. आपण जेवूया. आणि घरी वगैरे आपण कॉल नाही केला त्याच्यामुळे त्यांना पण रात्रीपासून काय कॉन्टॅक्ट नाही झाले. 7:30 ते 12:30 वाजल्यापासून. फायनली आपण त्या जागेवरती आलो आहे. पावसाळ्यात बघाल तर हा पूर्ण पॅच भरलेला असतो पाण्याने कारण मी भरपूर व्हिडिओज रील वगैरे बघितल्यात आणि इथे यायची इच्छा होती ती आज आपली कंप्लीट होते. फायनली आपण ज्या जागेवरती आलेलो आहोत ती जागा आपली हे बघा. फायनली 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 हर हर महादेव महादेव. हे बघा सगळा खर्च केला. एवढा 1500 रुपये पॅन्टीला खर्च केला पण काय फायदा. ही चेन निघा नाही. हा एक पाय निघला एक पाय निघाचा बाकी. कसला डिक्यातला नाही हो. रिटर्न करतो गेलो. किती किती तिच्याला किती जणांची मेहनत लागली अजून निघा नाही. आमचं गेलं दर्शन घ्यायला. शिव हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर गंगे. ओम नमः शिवाय. हे आहे ते पुष्करणी तलाव. इथे खांबावरती काय तर रेखाटलं मला आता आठवत नाही एक्झॅक्ट. पण एक माझी विनंती आहे तुम्हाला पावसाळ्यात वगैरे याल तर या पाण्यात पाय वगैरे टाकून बसू नका. पिण्यायोग्य पाणी असतं. कधी कधी उन्हाळ्यात माणसे हीच पाणी पितात तर त्याच्यामध्ये पावसाळी बेळकांसारखी मजा करू नका. ही फक्त नम्र विनंती आहे तुम्हाला. आल्यात फिरायला तर फिरून घ्या पण ही अशी मजा मस्ती करू नका. चला जाऊया. आपल्याला तिथे आता मंदिर त्या दर्शन घ्यायचं आहे आणि आपण मग कोकणकड्याला निघूया जेवायला. चला. ह्याच्याबद्दल कोणाला काय माहिती असेल तर मला सांगा. हे 14 ज्या असे हे आहेत म्हणजे खोल्या आहेत त्यामध्ये विविध प्रकारची ही शिल्प असं काहीतरी दिसतंय. कोणाला माहिती असेल तर त्यांनी कमेंट करा म्हणजे जेणेकरून आम्हाला पण समजतील. हे बघा इथे आणि इथे एक महादेवांची पिंड आहे. हे बघा. तर चला जाऊया आपण आता. चालतो आपण चालत 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 आता मंजिलच्या जवळ येऊ. हे पावसाळ्यात धबधबे अजून भारी वाटतील. आता तर पाणी नाही आहे पावसाळ्यात अजून बघण्यासारखं आहे पण रिस्की पण असेल कारण पाणी अचानक वाढू शकतं त्याच्यामुळे पण. तर चला. हा डोंगर आपण उतरून आलो. चढलो पहिल्यानंतर उतरलो आता परत दुसऱ्या डोंगरावरती चाललं. असा 1 किलोमीटरचा पॅच आहे.